गोंदिया जिल्ह्याचा वनवैभव समजल्या जाणाऱ्या सारस पक्षाचे संवर्धन करणारे सारस मित्र, वनविभागाचे बीट गार्ड, सारस पक्षी संवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायती यांचा सारस संवर्धन करणाऱ्या सेवा संस्थेच्या वतीने गोंदियाच्या हॉटेल जिंजर या ठिकाणी जिल्हाधिकारी तसेच पक्षी मित्रांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया भंडारा जिल्ह्यात तसेच गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात सारस पक्षी अस्तित्वात असून सेवा संस्थेच्या वतीने तसंच वनविभागाच्या वतीने मागील 12 वर्षापासून सारस पक्षाचे संवर्धन करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला 35च्या वर तर भंडारा जिल्ह्यात 5 सारस पक्षी आहेत, तर बाजूला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात 45च्या वर सारस पक्षाचे आदिवास असून सारस पक्षी हा धनाच्या शेतात आदिवास करत असून एक सारस पक्षी हा दिवसाला 5 किलोच्या वर धान शेतात असलेले कीटक खात असतो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कीटकाचे प्रमाण कमी होते। मात्र ज्या शेतात सारस पक्षी राहतो त्या शेतकऱ्याचे थोड्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान व्हायचे। मात्र सारस पक्षी जगला तर शेतकरी जगेल या संदर्भात शेतकऱ्यांनी मध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जे सारस मित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची समजूत घालतात, सोबतच सेवा संस्थेतर्फे सारस पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या स्वयंसेवक सारस मित्रांचा तसेच ज्या पत्रकारांनी सारस पक्षी संवर्धनासंदर्भात बातम्या प्रकाशित करून सेवा संस्थेला आणि वनविभागाला मदत केली, अशा सारस मित्र पत्रकारांचा देखील या सारस मित्र संमेलनात सत्कार करण्यात आला। सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर आणि त्यांची टीम गोंदिया जिल्ह्यात 2005 पासून सारस संवर्धनासाठी काम करीत असून त्यांच्या या कार्याची दखल स्वतः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेत 2021 मध्ये सारस संवर्धनासाठी सुमोटो याचिका दाखल केली असून गेल्या काही वर्षांचा विचार केला असता सारस पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने वन विभागाने आणि कृषी विभागाने सारस संवर्धन करणाऱ्या सेवा संस्थांना घेऊन सारस संवर्धनासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे भविष्यात नक्कीच दुर्मिळ होत जात असलेल्या सारस पक्ष्याची संख्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात वाढल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। सारस मित्र ही संकल्पना की जे व्हॉलेंटियर आहेत, शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतामध्ये सारस पक्षी घरटी घालतो, वावरतो, चरायला येतो, अशा शेतकऱ्यांचा आपण ह्या प्लॅटफॉर्मवरून आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान करत असतो। आणि जी काही व्हॉलेंटियर्स गावातली आमची कार्यकर्ते आहेत, जी वर्षभर सारस संवर्धनासाठी, संरक्षणासाठी त्या सारस जोडपींवर नजर ठेवून असतात आणि प्रशासनाला, संस्थेला मदत करतात, अशा सारस मित्रांचा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान करतो। आणि हे सन्मान याकरता पण आवश्यक आहे की त्यांना कोणताही असा आर्थिक पगार किंवा मानधन नसतो आणि ते जे काही योगदान देत आहेत ते खूप मोठं आणि अमूल्य आहे आणि तिथंच आम्ही त्यांच्यासाठी काही मान सन्मान आपण करू शकलो, त्याचा एक प्रयत्न आम्ही हा सारस मित्र संमेलन घडवतो आणि यातूनच ह्या संमेलनाच्या माध्यमातून पुढच्या आमच्या संरक्षणाचे जी काही कामं आहेत, कार्य आहेत, त्याच्या दिशा आणि दशा या निर्देशित करतो आणि ठरवतो। जी शेवटची सारस गणना 2023मध्ये घेण्यात आलेली होती, त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात जवळपास 30 ते 31 सारस, बालाघाट जिल्ह्यामध्ये 40 ते 45 सारस आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास 5 सारस ही गणनेत आली होती। आणि ही संख्या वर्षानुवर्षे थोडी कमी होत आहे आणि हे आमच्यासाठी खूपच घंटादायक आणि अलार्मिंग गोष्ट आहे, ज्यावर आता आम्हाला खूप कार्य करण्याची गरज आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।